रामराम मंडळी, सध्या आपला धुळे जिल्हामा एकच सपाटा चालू आहे। प्रत्येक म्हणजे महाराष्ट्रामध्ये फिरणं चालू आहे। 5 वर्ष ते दिन बाई असा जपेल होता गोदडीली सर्व पक्षांना पुढारी बाई त्याच्या कोणाची याद नाही होता हो। फक्त गंड कमावाना पैसा लय काय मे दे पैसा लय काय मे दे पैसा लय। आता ते असा उरेले बाई ना रोज नवीन 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 चित्र काय कोणा नोकरी नाही मिळावा, कोणा आरोग्य नाही मिळावा, कोणा शेतकरी नाही मिळावा, बाई ना मिळावाच मिळावा येतं। आणि लोकांनी विचार करायला लागत, लोकांनी सांगतात बोलायला तर गाड्या करी वाटलं तर जेवण बी सोय या आणि आहोत मुद्द्यावर बोला कोणता आमले 1500 नको म्हणे, आमले कापूसले भाव द्या, या सर्वात शिगाडेल चालला ना प्रोग्राम। पण मनपासून काही कोणी नेता काही बोलत नाही, फक्त तेच सोशल तेच पत्रकार सर्व मीडियापासून सर्वच मंडळी एकदम माझं जप मन जागे विचारले आणि एकच शब्द बोलतात, शेतकरी कामगार युवकांसाठी आम्ही हे करू आम्ही ते करू। पण वास्तवात काहीच नाही, फक्त स्वप्नात एकाळा कामी चालणार। कारण की काय दुनिया झुकते म्हणे झुकानेवालाचा या, कारण की प्रत्येकना पोताना पोता इतला पैसाच ना भरेलेत पुढारीच ना की त्यासलेच माहीत नाही की आपला घरमा कितला पैसा येतात। मग त्या काय म्हणतं रोज गाडी घोडी पब्लिक सर्व यंत्रणा रोजे माणूस ना माझ्या कॉन्टॅक्ट दिलास, कोण गुलाबी साडी निसनी राहना ते कोण पिवळी साडी लिही राहना। बाई ना साड्या बी इथला विचार कर जागती गोष्ट विचारले की डोकं नाही काम करा ना। आणि खरोखर शेतकरी मायबाप तरुण मंडळी याच नावावर कोणीच बोलत नाही। चांगला मंत्रीच ना पोरेसले जन्माला येऊन अगोदर त्याची पिढी चालू जास्त त्याच ना बाप दादा आजोबा पंजोबा त्याची लाईन लागेली आता पोऱ्यान करता नातून करता म्हणजे घराणेशाही हो। कसा लोकशाही म्हणतात आपण म्हणतं सर्वाकडे चालला आहे ना अमुक ही आई दिसू ती दिसू सर्व खोटे दादा सोनी काही नाही। फक्त सर्वसामान्य जनतानं शोषण कसं करता येईल तोच मोठा अभ्यास आहे या लोकेच ना। सर्व वा नौटंकी अहो आता या भेट आलं यार फोटो सेशन लिहा चालला ना ते सध्या खूप मोठं या जसं अहो बरं मग देऊन येत हो दादा फोटो सेशन अमुक सेशन काय नाही खूप मोठा बॅनर लाग राहणार। फक्त कमाई कोणी बॅनरवालाच नाही आणि दुसरी गोष्ट गाडीवालाच भाडं भेटणार ना बिचारला हाफ सीजनमा। सर्वात मोठी कमाई ती पुढारीच नाही जी नाव सुत्या कसं बनवता येईल बस रोज काहीतरी शब्द कोणीतरी बोला ना ती मीडियामा बातमी यस खरा मुद्दा दूर येत आणि ज्या नित्या मुद्दा सोड दिनभर चर्चा आहे। असो शेतकरी मायबाप आता तरीच हुशार व्हा नाही तर येणारा काळ आपले कधीच माफ करावं नाही। यावेळेस आपण याचनी जागा दाखडाशिवाय पर्याय नको पाहिजे। सर्वल्या हो तुम्ही पैसा लिया दिला सर्वल्या या मंडळीत या चोट्टाच पाहिजे आणि मजबूतल्या ज्याले देणं त्यालाच ठोका। वंदे मातरम।